आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। मुंबईतील कोस्टल रोडचं सोमवारी उद्घाटन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन होण्याची शक्यता। टाटाच्या निवासी वीज दरामध्ये 24% वाढ, 1 एप्रिलपासून दर वाढवण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी। दहिसर चेक नाक्याजवळ प्रदूषण रोखणारी यंत्रणा कार्यरत, हवा शुद्ध करण्यासाठी मुंबई महापालिका 5 ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा उभारणार। रेल्वेतील नोकरीचं प्रलोभन दाखवून फसवणूक, मध्य रेल्वेच्या मुख्य अधीक्षकाला सीबीआयकडून अटक। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 6 किलो सोन्याचे दागिने जप्त, वेगवेगळ्या 7 कारवायांमध्ये 3,73,00,000चं सोनं जप्त, कस्टम्स विभागाची कारवाई। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी, पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी। महाशिवरात्रीच्या निमित्तानं निलेश चव्हाण या कलाकारानं पंखावर शंकर भगवानाची प्रतिकृती साकारली, स्कारलेट मॅकॉ या पक्षाच्या पंखावर प्रतिकृती साकारली। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी, परंपरागत पुजाऱ्यांकडून 12 वाजता अभिषेक आणि आरती, भाविकांची मोठी गर्दी। ज्येष्ठांना त्रास देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करा, विकासकाच्या वादामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाल्यास विकासकावर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्याचे न्यायालयाचे सरकारला आदेश, म्हाडाच्या परिपत्रकानंतर उच्च न्यायालयाचे आदेश।